कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी आता आम्ही निघतो, लई रात्र झाल्या। वय वय निघा निघा हं? उद्या भेटू। तसा फोन करेन मी तुम्हाला। उद्या बी ईदी आहेत, समद्यानी येळेवर यायचं बरं का? येतो आम्ही आता। जा जा सावकाश। चंचे, एवढ्या रात्रीच्या कुणाला फोन करतेस ग? अगं चारूबाईसनी करती, त्या हॉस्पिटलात गेल्यात ना व अक्षदाला भेटाया। तुला कसं कळलं? मला समजा माहित असतंय। छे, तिला येड लागलंय ना? हा लागलंय ना, येड लागलंय ना? कुणाला? अगं अक्षदाला। म्हणजे बघ की, हे मोठे मालक आणि चारूबाई एवढं तडकाफडकी गेलेत तिकडं। म्हणजे तिच्या तब्येतीचं काही बरं वाईट नसेल ना झालं? बया, आधिपतीचं कसं होणार ग आता? हे गप की ग, भरल्या घरात उगा अभद्र बोलू नकोस। आजे, माझ्या बोलण्यानं काय होणार आहे? असं असती तर मग मी या घराची सून झाली असती नाही का? हा इसर हातात होते। मेमरी लई स्ट्रॉंग आहे माझी। अगं मी तर असं ऐकलंय का तिला येड्यांची इस्पितळात बी नेणार आहेत म्हणा? तिला नाही, तुलाच येड्याच्या हॉस्पिटलमध्ये द्यायला लागेल। अगं मला काही नाही झालं। काय झालं नाही, जन्मापासूनच येडी आहेस। तुला काहीतरी बोलते। म्या लोकांना येडं बनवते आणि स्वतः येडं बनून पेढा खाती। आता काय ती मास्तरडी या घरात परत येत नसते। आता या घरावर राज्य बी माझं, अधिपती बी माझा। या भुवनेश्वरी मॅडम आहेत, आई साहेब आहेत त्या। काय बोलताय तुम्ही? मी खरंच सांगते, खरं तेच सांगते। चारूला तर आई नाही आहेत। अहो यांनी खूप भयंकर कारस्थान रचलंय, तुम्हाला माहित नाही अधिपती बजरंग आहे ना, बजरंग त्याला यांनी जेलमधून बाहेर काढलंय आणि त्याला हाताशी धरून त्यांनी खूप मोठं कारस्थान रचलंय। या भुवनेश्वरी मॅडम चारूला तर आई बनून आपल्याला सगळ्यांना फसवत आहेत। अक्षरा काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? अगं मी भुवनेश्वरी बनून आले असते तर माझ्या मुलाने मला स्वीकारलं असतं ना। तू साक्षीदार आहेस, त्यांनी मला कधीच आईचं स्थान दिलं नाही, मान दिला नाही, प्रेम दिलं नाही। पण ते नकोच होतं तुम्हाला, ते नकोच होतं। तुम्हाला सत्ता हवी होती ना, म्हणून तर तुम्ही बाबांशी लग्न करताय। जर तुम्ही भुवनेश्वरी मॅडम बनून घरात आला असतं तर अधिपतींनी तुम्हाला स्वीकारलं असतं। पण बाबांनी तुम्हाला घरी येऊच दिलं नसतं, तुम्हाला घरात शिरताच आलं नसतं। म्हणून तुम्हाला लग्न करायचंय बाबांशी। तुम्हाला आता बाबांना नमवायचंय, त्यांना झुकवायचंय। अधिपती या सगळ्यांना फसवतायत। तो बजरंग तो इथे आला होता, त्याने मला धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली। अधिपती मला खूप भीती वाटते। या मॅडम तो बजरंग मला मारून टाकतील, मला खूप भीती वाटते। तुम्ही नका जाऊ अधिपती, मला खूप भीती वाटते। घाबरू नका, मी आहे ना, तुम्हाला कोण काय करणार नाही। मी आहे ना, घाबरू नका, माझ्यावर विश्वास आहे का नाही? घाबरू नका तुम्ही। अक्षरा बाळा शांत हो, तुला काही होणार नाहीये, आम्ही आहोत ना सगळे। नाही बाबा, तुम्हाला माहित नाहीये तो खूप डेंजर आहे। ह्यांनी जेलमधून बाहेर काढ, तुम्ही का बाहेर काढलं त्याला? सांगा ना सगळ्यांना। तू शांत हो बाळा, मला माहितीये तुझी मनस्थिती ठीक नाहीये, तू पॅरानॉइड झाली आहेस, पण ह्याच्यावर इलाज करून तुला बरं करता येईल। तू नको त्रास करून घेऊ स्वतःला। हा बरं, तू अगदी साधं लॉजिक लाव बरं। मला सांग, भुवनेश्वरी इतकं अस्खलित मराठी बोलू शकेल? शुद्ध भाषा, संयमी वागणूक तिच्यामध्ये कधीच नव्हतं ना? तुम्हाला काय माहिती? तुम्ही कधी भेटलात त्यांना? नाही, मी भेटले नाही त्यांना, पण आता इतके दिवस मी त्यांच्याबद्दल ऐकते ना सगळ्यांकडनं, मला माहिती आहे त्या कशा आहेत त्या। पण त्यांनी माझ्या मुलाला लहानाचं मोठं केलं, त्याला माया दिली। मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहीन। खोटं बोलतायत, दादांत खोटं बोलताय तुम्ही। मास्तरीबाई, अक्षरा तू असं काय? दूर व्हा, दूर व्हा। मी सांगितलं ना तुम्हाला, दूर व्हा माझ्यापासून। मला माहिती आहे तुमचा प्लॅन, मी तुमचा कुठलाच प्लॅन यशस्वी होऊ देणार नाहीये। या हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवायचं ना तुम्हाला? मला कळलंय,
मला सगळं कळलंय. अक्षरा अधिपती काय काय तुम्ही अक्षरा. मला घरी घेऊन चला. मी तुम्हाला सांगते अधिपती, मला घरी घेऊन चला. यांनी बजरंगला पाठवलं होतं. अहो, बजरंगला त्यांनी इथे पाठवलं होतं. तो बजरंग इथे आला, माझा गळा दाबला आणि या निर्जताई आहेत ना, ह्यांच्या गळ्याला त्यांनी अशी सुरी धरली होती. खूप खूप भीती वाटते मला अधिपती. तू इथे आला होता, तुम्ही मला घरी घेऊन चला. त्यांना विचारा, ताई ताई तुमच्या गळ्याला सुरी लावली होती ना बजरंगने? हा सांगा ना, सगळ्यांना सांगा. काय झालंय ताई? घाबरलाय का? अक्षरा, तुम्ही दूर व्हा. अक्षरा. दूर व्हा, तुम्ही दूर व्हा. ठीक आहे मास्तरीन बाई, काय करताय? ताई 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 हे बघा, ऐका, तुम्ही घाबरलाय का? हे बघा, यांना तुम्ही सगळं खरं सांगू शकता. हा, अधिपती वाचवतील, आपल्याला काही नाही होऊ देणार. सांगा बरं आता. हा सांगा, सगळ्यांना सांगा. इथे आला होता की नाही बजरंग? आला होता ना? हा अहो बोला ना ताई, तुम्हाला कळतंय ना, मी तुमच्याशी बोलतेय ताई. सांगा ना. त्यांचं नाव निर्जा नाही, सुलभा आहे. सुलभा आहे. नीरजच नाव आहे त्यांचं. नाही हो. अहो नाही, मी ऐकलंय, माझ्या कानांनी ऐकलंय. कुठे ऐकले तुम्ही? इथे या खोलीत तो बजरंग आला होता. या इथे बसल्या होत्या, ह्यांच्या गळ्याला सुरी पण लावली होती, त्यानं व्रण पण होता. काय नाव तुझं? निर्जा ना? ग मन निघायचं. व्रण होता इथे, ह्यांना लागलं होतं. त्यांनी गळ्याला सुरी धरली होती आणि ह्यांना बाहेर जायला सांगितलं होतं, हो की नाही? हा आठवतंय ना तुम्हाला? तुम्ही घाबरू नका प्लीज, तुमच्या मुलीला काहीही नाही करणार तो. हे आहे अधिपती आहेत ना, हे वाचवतील तुमच्या मुलीला. हा खरं सांगा ना प्लीज, तो आला होता की नाही? आला होता ना बजरंग? इथे आला होता ना खोलीत? तुमच्या गळ्याला सुरी लावली होती, तुम्हाला बाहेर जायला सांगितलं होतं, हो की नाही? हे आजच घडलं ना हो सगळं. तुम्ही सांगा ना, सगळं खरं सांगा ना प्लीज. तुम्हाला तुमच्या मुलीची शपथ आहे ताई, प्लीज खरं सांगा. खरं सांगू? हो प्लीज प्लीज खरं सांगा. माझं नाव नीरजा नाही, सुलभा आहे. असं का म्हणताय तुम्ही? सुलभा का म्हणताय स्वतःला? कारण माझं नावच सुलभा आहे. सुलभा? तो बजरंग, तो तुम्हाला नीरजा म्हटला ना? त्यांनी सगळी माहिती काढली होती तुमची. तो म्हटला तुमच्या मुलीला पळवून देईन, जंगलात नेईन. मला नेलं होतं तसं. तो बोलला नाही सगळं. तो नीरजा म्हटला ना तुम्हाला. तुम्ही खूप घाबरला होतात. हे सगळं झालंय, हे खरं आहे ना? असं म्हटला ना बजरंग? सॉरी, पण कोण बजरंग? मी तर हे नावच पहिल्यांदा ऐकते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.